नमस्कार, सर्वांचे स्वागत आहे माझ्या खानदेशी तडका चॅनलवर। आज आम्ही जात आहोत कपिलधारा या तीर्थक्षेत्राचे दर्शन घ्यायला। हे तीर्थक्षेत्र खूप खास आहे कारण कुंभमेळ्याची सुरुवात येथूनच झालेली आहे। आपण आता कपिलधारा या तीर्थक्षेत्राला पोहोचलेलो आहोत। आता कुठे चाललोय आपण? आता आपण आलो आहोत कपिलधारा, जे तीर्थक्षेत्र म्हणून इगतपुरी तालुक्यामध्ये प्रसिद्ध आहे, जिथे साक्षात श्री संत गजानन महाराज इथे येत असत। चारही बाजूला डोंगर भागात वसलेले हे तीर्थक्षेत्र आहे। पावसाचे दिवस आहेत, पावसामुळे वातावरण खूपच छान आहे आणि पावसामुळे आपल्याला सर्वीकडे हिरवीगार झाडे आपल्याला बघायला मिळत आहेत। इथला परिसर खूपच मोठा आहे आणि वातावरण खूपच छान सुंदर झालेले आहे। पावसामुळे खूप छान वाटत आहे। आता आपण मंदिराकडे जात आहोत। या ठिकाणी कुंभमेळावा भरतो आणि असेही म्हटले जाते की जेव्हा कुंभमेळावा भरतो तेव्हा साधू संत ह्या कुंडामध्ये स्नान करतात आणि असेही म्हटले जाते की ह्या कुंडामध्ये स्नान करून आपल्याला पुण्यप्राप्ती होते। कपिलधारा तीर्थक्षेत्रावर साक्षात हनुमानाचे चरण लागलेले आहेत आणि आपल्याला इथे हनुमानाची खूप मोठी मूर्ती बघायला मिळते। भिजलो असतो मग चांगले। कसं वाटतंय? मस्त ना? पाऊस चालू झाला। पवित्र झाले एकदम। कपिलधारा हे तीर्थक्षेत्र 11,32,000 वर्षापासून प्राचीन क्षेत्र म्हणून ओळखले जाते। या कपिलधारा तीर्थक्षेत्रावर श्रीराम आणि श्री शंकरजींची भेट झालेली आहे असेही म्हटले जाते। या ठिकाणी कुंभमेळावाही भरतो, तसेच या ठिकाणी तुलसी विवाहही केले जातात। तुलसी विवाहाच्या वेळी येथे 5 दिवस यात्रा भरते। यात्रेमध्ये भाविक मोठ्या संख्येने सहभागी होतात। चला तर आता आपण वरती एक मंदिर आहे, त्या मंदिरामध्ये दर्शन घ्यायला जाऊया। कपिलेश्वराचे मंदिर आहे, तिथे जाऊया। हे बघा, आपण आता मेन मंदिराकडे आलेलो आहोत। या ठिकाणी जो कुंभमेळावा भरतो त्याचे सर्व फोटो इथे लावलेले आहेत। या प्रकारे इथे कुंभमेळावा भरतो। आता आपण मेन मंदिराकडे जाऊया। या ठिकाणी पण एक कुंड आहे आणि त्या कुंडामध्ये आपल्याला गोमुख दिसत आहे। या गोमुखातून सतत पाणी चालू असते आणि हे पाणी निरंतर सुरूच आहे खूप वर्षापासून। आपण आता मंदिरात आलो आहोत। या ठिकाणी आपण आता मंदिरात दर्शन घ्यायला आतमध्ये जात आहोत। मंदिराच्या आतमध्ये गेल्यावर आपल्याला राम, सीता आणि लक्ष्मण यांची मूर्तीची स्थापना केलेली आपल्याला दिसत आहे आणि दोन्ही बाजूला हनुमान आणि जटायू यांची देखील मूर्ती आपल्याला बघायला मिळत आहे। आता आपण आधी दर्शन घेऊया आणि मग बाकीचा परिसर बघूया। आता आपण आलो आहोत कपिलेश्वर मंदिरात। आपण आधी आता कपिलेश्वर मंदिरातून दर्शन घेऊया आणि मग आपण बाकी। आता आम्ही महादेवाच्या म्हणजे कपिलेश्वराच्या मंदिरात आलेलो आहोत आणि इथे मंदिरात आल्यावर आम्हाला आरती मिळाली। आरती चालूच होती म्हणून आम्ही आधी मंदिरात जाऊन दर्शन घेतले आणि आरतीसाठी थांबलो।
इथे आपल्याला गजानन महाराजांचेही दर्शन झाले आणि एका बाजूला देवीचेही दर्शन झाले. महादेवाचे दर्शन झाल्यानंतर आम्ही मंदिरातून बाहेर गेलो. बाहेरच एक हनुमानाचे छोटेसे मंदिरही आहे. इथे हनुमानाचेही दर्शन झाले. आपण कपिलेश्वर या मंदिराचे दर्शन घेतलेले आहे आणि प्रभू रामचंद्र, श्री ज्ञानेश्वर महाराज, श्री रामदास महाराज, श्री गजानन महाराज, श्री स्वामी समर्थ यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या ह्या भूमीवर येऊन आम्हाला खरंच खूपच छान वाटलेले आहे. तुम्हीही नक्की या कपिलधारा या तीर्थक्षेत्राचे दर्शन घ्यायला. तुम्हालाही इथे येऊन नक्कीच छान वाटेल. तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा. माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका.